नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई पोलीस ड्यूटी कशी असते. आता ज्या मुलांनी आता सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्र राज्यामध्ये भरतीचे वारे वाहत आहेत, तर ज्या मुलांनी मुंबईकरिता आवेदन अर्ज दाखल केलेले आहे, तर अशा मुलांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरणार आहे. तर बघा, मुंबई पोलीस यांची ड्यूटी कशी असते. तर याच्यामध्ये आपण 4 प्रकारचे पॉईंट घेतलेले आहे. तसे तर पॉईंट खूप सांगता येतात मुंबई पोलीस यांच्या बाबतीमध्ये, परंतु हे महत्त्वाचे पॉईंट आहे. बघा, पहिला जो पॉईंट आहे तुमचा, क्वार्टर मिळतात का? तिथं क्वार्टर मिळतात का याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊ. त्याच्यानंतर ड्यूटी किती तास असते. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, प्रवास किती तास करावा लागतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ड्यूटीला जाता तेव्हा प्रवास, इकडचा प्रवास आणि तिकडचा प्रवास हा मिळून त्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती जाणून घेऊ. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे, संघर्षमय ड्यूटी आहे का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस ड्यूटी कशी असते. तर साहजिक आहे मित्रांनो, मुंबई पोलीस ड्यूटी ही इतर जिल्ह्यांच्या मानानं तशी संघर्षमयच आहे. तर ती संघर्षमय कशी हे आपण जाणूनच घेऊ. बघा, क्वार्टर मिळतात का यांना. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं मुंबई पोलीस या ठिकाणी, तर तुम्हाला क्वार्टर मिळतात का. तर सुरुवातीलाच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वार्टर वगैरे तिथं मिळत नाही. सुरुवातीला तर तुम्हाला ट्रेनिंग वगैरे होते तुमची 9 महिन्याची, आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हेडक्वार्टरलाच ठेवलं जातं, आणि त्याच्यानंतर मग ती जी प्रोसेस आहे क्वार्टरची, ती प्रोसेस नंतरची पुढची प्रोसेस आहे. तर बघा, क्वार्टर मिळतात का, तर मिळतात क्वार्टर, परंतु कमी प्रमाणामध्ये मिळतात. आणि समजा सपोज तुमची ड्यूटी एखाद्या ठिकाणी आहे, एखाद्या पोलीस स्टेशनला आहे, तर त्या पोलीस स्टेशनलाच लागून क्वार्टर असतात का, तर नाही. कमीत कमी तुमचं अंतर हे 10 ते 15 किलोमीटर तिथून त्या ड्यूटीच्या अंतरापासून असू शकतं क्वार्टर मिळाल्यानंतर. आता मग सर्वांनाच क्वार्टर मिळतात का, तर नाही. काही लोकांना क्वार्टर मिळतात, मग काही लोकांना, आता जास्तीत जास्त लोकांना दुरूनच प्रवास करावा लागतो. तर क्वार्टर मिळतात, मिळत नाही अशातला भाग नाही. तर ड्यूटी किती तास असते. ड्यूटी किती तास असते, तर बघा मित्रांनो, ड्यूटी सर्वसाधारणपणे आता आपली 12 तासच ड्यूटी असते. मग तुमचं इतर जिल्हा पोलीस असेल किंवा मुंबई पोलीस असेल, यांना 12 तास हे ड्यूटी द्यावीच लागते. 12 तास ड्यूटी हे बजावीच लागते. तर बघा, 12 तास ड्यूटी असते, 8 तास वगैरे नाही आहे. तिसरा पॉईंट आपला, प्रवास किती तास असतो. बघा, ड्यूटी करत असताना तुम्हाला आता समजा, आपण समजू एखादी बॅच आहे, त्या बॅच म्हणल्या तर उदाहरणार्थ 3000 लोकांची बॅच आहे, तर तिच्यातल्या काही लोकांना क्वार्टर मिळाले, समजा उदाहरणार्थ 500 लोकांना क्वार्टर मिळाले, तर मग बाकीचे 2500 जे लोक आहे, कर्मचारी आहे, यांना प्रवास करावा लागतो. मग प्रवास तेवढा जो तुमचा एरिया आहे, त्या म्हणजे तुम्ही ड्यूटी ज्या ठिकाणी कराल तेवढा जो तुमचा एरिया आहे, त्या एरियामध्येच तुम्हाला भाड्याने रूम वगैरे घ्यावे लागते का, तर नाही मित्रांनो. तुम्हाला एकदम खालची साईड, म्हणजेच जास्तीत जास्त तुमचं ठाणे असेल, कल्याण असेल, उल्हासनगर असेल, उल्हासनगर, टिटवाळा असेल, असे भरपूर त्या ठिकाणी छोटे छोटे शहर आहे. टिटवाळा, तर या ठिकाणी तुम्हाला रूम घ्यावी लागते भाड्याने, आणि इथून मग तुम्हाला प्रवास करावा लागतो. आता मुंबईचा जो मेन एरिया आहे, उदाहरणार्थ तुमचं मंत्रालय असेल किंवा तुमचं CST असेल, किंवा तुमचं जे समुद्राला वगैरे तिथं जे किनारे असतात, तिथं पण तुमच्या ड्युट्या लागतात, तर तो एरिया असेल, असे त्या मेन मुंबईमधले एरिया आहे.
तर तिथं तुम्हाला प्रवास करून जावं लागतं ड्युटीसाठी. कुठून? उदाहरणार्थ एखादी कर्मचारी कल्याण या सिटीमध्ये राहतो, तिथं त्याने भाड्याने घर घेतलेलं आहे. तर त्याला कल्याण या ठिकाणापासून प्रवास करून त्याच्या ड्युटीपर्यंत, त्या ड्युटीच्या ठिकाणापर्यंत त्याला जायचं आहे. तर सपोज कल्याणमधून तो कर्मचारी प्रवास करतो असं आपण समजू. तर त्याला त्याची ड्युटी समजा 8ची आहे. आपण असं गृहीत धरू की 8 वाजता सकाळी त्याची ड्युटी आहे. किती? 8 वाजता. 8 वाजता त्याची ड्युटी आहे. तर त्याला कल्याण या शहरामधून घरातून किती वाजता निघावं लागेल? त्याला कमीत कमी 1.5 तास तरी घरातून अगोदर निघावं लागेल. तेव्हा तो तिथं त्याच्या ड्युटीच्या टायमापर्यंत पोहोचू शकतो. मग कमीत कमी 1.5 तास अगोदर म्हणजे त्याला किती वाजतापासून प्रवास करावा लागेल? 6:30 वाजतापासून. किती? 6:30 वाजतापासून त्या कर्मचाऱ्याला प्रवास करावा लागेल. तेव्हा तो 8 वाजेपर्यंत तिथं त्या ड्युटीच्या ठिकाणी पोहोचू शकतो. मग बघा, 1.5 तास इकडनं आणि 1.5 तास तिकडनं, 1.5 आणि 1.5 3 असे 3 तास तुमचे नुसते प्रवासामध्ये या ठिकाणी जातात. किती? 3 तास या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमचे प्रवासामध्ये जात असतात. आता 12 घंटे त्या ठिकाणी ड्युटी द्यायची तुम्हाला. किती? 12 घंटे ड्युटी आणि 3 तास, हे एकूण झाले तुमचे 15 तास. म्हणजे 15 तास हा एवढा वेळ तुमचा त्या ड्युटीमध्ये जातो, तुमच्या त्या कर्तव्यामध्ये जात असतो. आता तुमचं झालं प्रवास किती तास. आता हे कल्याणचं उदाहरण सांगितलं आपण. आता कल्याणच्याही पलीकडे त्या साईडला उल्हासनगर म्हणून आहे, टिटवाळा म्हणून आहे. काही काही जे कर्मचारी आहे ते बदलापूर अजून त्याच्या थोडं लांब येतं. काही कर्मचारी अंबरनाथ इथून पण प्रवास करतात. ते तर खूपच लांब येतं इकडे, म्हणजे घाटाकडे येतं ते. मुंबईच्या पलीकडे एकदमच घाटाकडे येतं. कोणतं? अंबरनाथ. तिथून पण प्रवास करता. मग जसं जसं तुम्ही तिकडे त्या साईडला रूम घ्याल तसा तसा तुमचा प्रवासाचा जो वेळ आहे तो वाढत जातो. आता उदाहरणार्थ उल्हासनगरहून जर एखादी कर्मचारी येत असेल तर त्याचे ऑफिस आहे, एकाकडून त्याला 2 तास लागणारच आहे. आता हिच्यामध्ये 2 तास लागता एकाकडून, किंवा 1.5 तास लागतो, किंवा 1 तास लागतो. ते कशावर अवलंबून आहे? आता त्या शहरामध्ये ज्या लोकल धावतात त्या लोकलवर अवलंबून आहे. आता ते कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला त्या वेळेवर कशा प्रकारची लोकल भेटते त्याच्यावर ते अवलंबून आहे. धीमी लोकल आणि फास्ट लोकल अशा दोन प्रकारे ते सांगता येईल. उदाहरणार्थ तुम्हाला फास्ट लोकल जर त्या वेळेमध्ये मिळाली तर तुम्ही अर्धा तास अगोदर पोहोचता. किती? अर्धा तास तुम्ही अगोदर पोहोचता. अर्धा ते पाऊण तास असं सांगू शकतो आपण. तुम्ही जरा लवकर पोहोचता त्या ठिकाणी, फास्ट लोकल जर असेल तर. आणि धीमी जर असेल तर मग 2 तास 1.5 तास कुठंच गेले नाही तुमचे, एवढा वेळ लागतोच तुम्हाला. आता हा झाला तुमचा प्रवासाचं सांगितलं आपण. त्याच्यानंतर चौथा जो पॉईंट आहे, खरंच संघर्षमय ड्युटी आहे का? तर ऑब्वियस आहे मित्रांनो, इतर जिल्ह्याच्या मानानं मुंबईची जी पोलीसची ड्युटी आहे ही संघर्षमयच ड्युटी आहे. आपण जे हे 3 क्रमांकाचा जो पॉईंट या ठिकाणी आपण सांगला, तर या पॉईंटवरूनच तुम्हाला समजते या ठिकाणी की प्रवास किती तास करावा लागतो आणि तुमची ते ड्युटी 12 तास ड्युटी आणि प्लस तुमचे 3 तास प्रवासाचे, म्हणजे 24 तासामधून तुमचे 15 तास नुसते त्या ड्युटीसाठीच जातात. तर बाकीचे राहिले तुमचे किती तास राहिले तुमचे? 5 आणि 4 9 तास. त्या मग बाकीच्या 9 तासांमध्ये तुम्हाला मग तुमचं दैनंदिन जीवनामधलं काही झोप असेल, तुमच्या इतर काही क्रिया असतील, तुमचा फॅमिलीचा वेळ असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. मग
तुमचं ड्युटीचा वेळ, तुमचा फॅमिलीचा वेळ, या सर्व गोष्टींचा जो वेळ आपण एकत्र केला आणि त्याच्याकडे जर आपण बघितलं, तर इथं असं दिसते आपल्याला की मुंबई पोलीस यांची जी ड्युटी आहे ही खरोखरच खूप संघर्षमय ड्युटी आहे. हिच्यामध्ये पण एक प्लस पॉईंट असा आहे, तो म्हटलं म्हणजे असा की या ठिकाणी असं सांगता येईल आपल्याला की संघर्षमय ड्युटी आहे ही गोष्ट बरोबर आहे, परंतु इतर जे लोक आहे, आता मुंबई म्हटलं म्हणजे आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी. काय, मुंबई म्हटलं म्हणजे आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी, आणि आर्थिक राजधानीमध्ये आपल्याला ड्युटी करायला मिळते आहे, तिथं राहायला मिळते आहे, आणि याच्यासारखं दुसरं भाग्य कोणाचंच नाही आहे असं त्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी, ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःला समजायचं आहे. कारण काय विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्दीधारक आहे, आपण या जनतेचे रक्षक आहे. आपणच जर मग असं संघर्षमय जीवन जगू नये, तर मग इतर लोकांनी काय करायचं? इतर जे जनता आहे त्या ठिकाणी, इतर जे लोक आहे त्या ठिकाणी, ते कामं करतात. कोणी कंपनीमध्ये काम करते, कोणी काही भजेचं दुकान लावते, कोणी काही वडापावचं दुकान लावते, कोणी कपड्याचं दुकान लावते, कोणी काही अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथं कामं करतात. मग ते लोकसुद्धा असाच प्रवास करतात. कुठून? टिटवाळा असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल किंवा ठाणे असेल, एवढ्या दुरून ते पण प्रवास करतातच ना. ते पण त्या ठिकाणी संघर्ष करूनच राहिलेत ना. मग आपण संघर्ष केला तर त्याच्यामध्ये वेगळं काय? बरोबर? तर हा एक प्लस पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला जनतेचं संरक्षण करायचं आहे, रक्षण करायचं आहे. म्हणून आपण संघर्षमय हे जीवन त्या ठिकाणी जगतोय, तर याच्यासारखं दुसरं भाग्य कोणतंच नाही. तर असू द्या मित्रांनो, संघर्षमय जीवन जगतोय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे. आता दुसरा आणखीन एक पॉईंट सांगायचा झालाच याच्यामध्ये, तो 5वा पॉईंट म्हणजे असा की यांचा जो पगार आहे, यांचा जो पगार आहे, पगार हा किती असतो? म्हणजे किती असतो म्हणजे काय? इतर जिल्ह्यांचा विचार करू आपण, इतर जिल्ह्यांशी तुलना करू. उदाहरणार्थ सर्वसाधारण तुमचा जिल्हा आहे, जळगाव असेल किंवा बुलढाणा असेल किंवा सोलापूर असेल, सातारा, सांगली, कोणताही एक जिल्हा घ्या इकडचा तुम्ही, आणि मुंबई हा जिल्हा घेऊ. तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस यांचा जो पगार आहे यांच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यात तफावत जर सांगायची झाल्यास ढोबळमानानं 8 ते 10 हजाराचा फरक पडतच असतो. किती? 8 ते 10 हजाराचा फरक पडतच असतो. तर अजून खूप याच्यामध्ये मुंबई पोलीस यांच्याविषयी सांगण्यासारखं आहे, परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल. कधीतरी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस यांच्या संदर्भात डिटेल जाणण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.